ज्याप्रमाणे आता निवडणूक अगदीच तोंडावर आलेली आहे आणि अगदी कमी दिवस राहिलेले आहेत, कोणता पक्ष कोणते जे कार्यकर्ता आहे त्यांना ज्या हवेत त्या पार्टीमध्ये जात आहेत, कोणत्या पार्टीचे काही ज्यांना ज्या पार्टीमध्ये त्यांचे तत्त्व पटतात त्याच्यामध्ये जात आहेत, काय सांगाल? आजचा जो पक्षप्रवेश आहे सुनील सावंतचा, हा पक्षप्रवेश कुठच्या स्वार्थासाठी नाही आहे की बाबा मला तिकीट मिळावे म्हणून इथे प्रवेश करतो असं नाही आहे. तो सामाजिक कार्यकर्ता आहे आणि त्यांनी बघितलं आहे की बाबा काँग्रेस पक्षामध्येच मी गेल्यानंतर लोकांना न्याय मिळू शकेल, एरियातल्या लोकांना न्याय देऊ शकेल, म्हणून आज त्यांनी आमच्या इथे पक्षप्रवेश केलेला आहे. त्याच्या दोन्ही साईडला, एका साईडला 217 आहे आणि एका साईडला 214 आहे. या दोन्ही वॉर्डामध्ये त्याचं वर्चस्व चांगल्या पद्धतीने आहे आणि मुंबईचे ते सहसचिव आहे राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवारच्या ग्रुप याच्या गटामधले. त्याचप्रमाणे जुना जाणता कार्यकर्ता परत आपल्या स्वघरी आल्याबद्दल आम्हाला पण आनंद आहे आणि आम्ही त्यांचा आणि त्यांच्या बाकीच्या लोकांचं पण आम्ही कार्यकर्त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. सर, काय सांगाल, पुन्हा काँग्रेसमध्ये आल्यानंतर काय भावना आहेत? आज मी पुन्हा माझ्या स्वघरी परतल्यानंतर मला असं वाटतं की मी आपल्या घरी आलेलो आहे, मूळ घरी आलेलो आहे, की जिथे मी लोकांना एक धर्मनिरपेक्ष माध्यमातून लोकांना, सर्व लोकांना न्याय देऊ शकेन. की आज सगळीकडे पळापळ जो तो जिथे तिकीट मिळेल किंवा कुठे काही, तर मी कोणत्याही स्वार्थाने पक्षात पुन्हा प्रवेश केलेला नाही. तर माझं ध्येय एकच आहे. फार पूर्वीपासून मी या पक्षात काम केलेलं आहे. मुरलीबाईंपासून मी काम करत आलेलो आहे. त्यानंतर पक्ष विभागला गेला, तेव्हा मी शरदचंद्र पवार गटात गेलो आणि तिथेही मी विविध पदांवर काम केलेलं आहे, मुंबई महाराष्ट्रापर्यंत. आज मी पुन्हा माझ्या स्वघरी परतलेलो आहे. पुन्हा एकदा जोमाने काम करण्याची इच्छा आहे. आमचे जिल्हाध्यक्ष रवी भावकरजी यांच्या खांद्याला खांदा लावून पुन्हा काम करण्यासाठी मी तयार आहे. ज्याप्रमाणे आता पुन्हा काँग्रेसमध्ये तुम्ही आलेला आहात, तर नंतर मग पुन्हा अजून तुम्हाला कुठे चान्सेस भेटले तर दुसऱ्या पार्टीमध्ये जाण्याची इच्छा दिसतेच का? मुळीच नाही. मी माझ्या स्वघरी याच हेतूने परतलेला आहे की आता इथून पुढे फक्त काँग्रेस आणि फक्तच काँग्रेस. थँक्यू.